हाय वेदांत, कसं आहे? सर मस्त एकदम. ओके, तर फायनली तू आता रशियासाठी जातोयस, तर तुझं इंट्रोडक्शन वगैरे सांग. माझं नाव वेदांत चव्हाण आहे. मी कल्याणमधनं आहे आणि माझं गाव चिपळूणचं आहे, रत्नागिरी साईडचं आहे. मायसेल्फ सृष्टी संतोष गोरे. माझं नाव क्रांती सोनवणे आहे. मी पुण्यावरनं आहे. माझं नाव अमृता रामहरी जाधव. मी सोलापूरमधून आलेली आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी तू ॲडमिशन घेतलंय? ओम स्टेट मेडिकल. ओके, ओम स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. ओके. ओम स्टेट युनिव्हर्सिटी. ओम्स युनिव्हर्सिटीबद्दल तू ओम्स युनिव्हर्सिटीज काय चूज केलीस, काय सांगू शकशील? सगळ्यात पहिलं तर ओम स्टेट युनिव्हर्सिटी 1920मधली आहे. त्याशिवाय त्याचा एक आउटस्टँडिंग फीचर मला हा वाटला की ते आर्म्ड फोर्सेसच्या पण ट्रेनिंगसाठी वापरली गेलेली आणि त्यामुळे त्यांचं इंग्लिश ॲक्सेंट पण आहे, म्हणजे चांगलं खास आहे. तर आम्हाला युजली जेवढा प्रॉब्लेम येईल इंग्लिशसाठी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ते ह्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही ना, कारण फॅकल्टीला सवय आहे इंग्लिशमध्ये बोलण्याची, कन्व्हर्सेशन करण्याची. ते फर्स्ट ऑफ ऑल आर्म्ड हे मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. सेकंडली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या युनिव्हर्सिटीज. मला ते खूप छान वाटलं. आणि अजून एक गोष्ट, त्याचे मी बायोलॉजी म्युझियम बघितलं, ते पण मला खूप छान वाटलं. त्याच्यामध्ये खूप डिफरंट ॲनिमल्स, जसं की डायनासॉर्स वगैरे, त्यांचे पण फॉसिल्स ठेवलेले आहेत. ते पण खूप मला फॅसिनेटिंग वाटलं, त्यासाठी मी तिथे घेतलं. आणि खास करून इंटर्नशिपमध्ये म्हणा किंवा कोणतेही रिलेटेड प्रॅक्टिसेस आहेत तिकडे डमीजवरती वगैरे छान प्रॅक्टिसेस करून घेतात. सो ते पण मला खूप छान वाटलं की आपण थेअरीमध्ये तर शिकतोच आहेत, प्रोफेसर्स आपल्याला ही गाईड करतातच आहेत, शिकवतात सुद्धा आहेत. आणि आपण प्रॅक्टिकलीसुद्धा पण इतकं छान इक्विपमेंट्स आहेत आणि डमीज वगैरे आहेत, त्याच्यावर आपण परफॉर्म करणार. मग तेच आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंटसाठी एक ॲज अ स्टुडंट अजून काय हवं आहे. तुला एज्युकेशन वाईजबद्दल कुठून समजलं होतं पहिल्यांदा? माझ्या पप्पांचे कलिग आहेत, त्यांचे डॉटर ऑलरेडी एज्युकेशन वाईब्स थ्रू रशियामध्ये आहे. सो त्यांच्याकडनंच मला कळलं. एज्युकेशन वाईब्सबद्दल मी, माझा एक फ्रेंड होता कॉलेजचा, माझ्याच क्लासमधला, त्यांनी पण घेतलेला, तर त्याच्याकडनं मला रेफरन्स भेटला. श्रद्धा मॅमचा नंबर भेटला मला. कर्नादादी बहीण गेली आहे लास्ट इयर, सुलत बहीण गेली आहे. ठीक आहे. त्याच्यावर म्हणजे मी यूट्यूबला पाहिलं. तर मॅम, सर आता वेदांत जातोय रशियामध्ये MBBS साठी, तर तुम्हाला कसं वाटतंय, तुमचं म्हणजे फिलिंग काय आहे? ॲक्च्युली जरा थोडीशी म्हणजे भीती पण वाटते की आता मुलगा आहे तो रशियाला पूर्ण म्हणजे पहिल्यांदा जातो आहे तिथे, पण आता एज्युकेशन वाईब्स आहेत बरोबर, त्यामुळे कोणती भीती अशी वाटत नाही आहे. तर मग म्हणजे ठीक वाटतं जरा असं की आहेत म्हणून बरोबर आपले आहेत की जे आपल्या मुलांना नीट व्यवस्थित गाईडलाईन करू शकतील. खूप छान वाटतंय. तर सेफ्टीसाठी, सिक्युरिटीसाठी तुमच्या मनामध्ये काही शंका वगैरे काय विचार? शंका काय नाही. मुलगी कॉम्प्युटर ट्रेनिंगमध्ये आहे, अभ्यास पण करत आहे खूप. बरं, खूप प्रयत्नानंतर इथपर्यंत आलेली नाही, पुढं ती येईलच पुढे. ठीक आहे. तर तुला एज्युकेशन वाईबच्या सर्व्हिसेसबद्दल कसं वाटलं? खूप छान आहेत. स्टाफ खूप पेशंट आहे, कामली. सगळ्या काही क्वेरीज असले टाईम टू टाईम आपल्याला चांगलं पेशंटली सगळं सांगतो, तर काही तसा इश्यू नाही आहे. काही क्वेरीज असले आपण कधीही त्यांना कॉन्टॅक्ट केला तर काही इश्यू होत नाही, सगळं टाईम टू टाईम सगळं सांगून टाकतात. ठीक आहे. आणि तुझे काउन्सिलर कोण आहेत? अभियान सर. पहिल्यांदा मला अनसिक्युअर्स वाटलं, ओके. पण जेव्हा मी अमृता मॅडमशी बोलले त्यांनी तिथली माहिती सांगितली मला की तिथं आमचे आहेत म्हणजे सगळे स्टाफ. ठीक आहे. पण थोडंसं मला बरं वाटलं की त्यांनी खरंच सांगतात, अगदी बोरिंग नाही आहेत त्यांनी, म्हणजे कधीही फोन लावा त्यांनी आमच्याशी चांगलंच बोलतात. चांगली वाटले, कारण फर्स्ट डेपासून आम्ही ॲक्च्युली खूप कन्फ्युज्ड होतो की कुठली युनिव्हर्सिटी वगैरे घ्यायची. तर श्रद्धा मॅमनी आम्हाला डे 1पासून प्रॉपर असं हे केलं की तुम्ही आधी असं करा, तसं करा. एज्युकेशन वाईजबद्दल पहिले आम्ही जसं वेदांनी सांगितलं, त्याच्या मित्रांनी सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही सर्च वगैरे केलं आणि पहिल्यांदा मी अभिज्ञान सरांना भेटलो. ओके. त्याच्या आधी मी 2-3 ठिकाणी पण अप्रोच केलेलं, मी नाव नाही सांगत त्या युनिव्हर्सिटीचं, काउन्सिलरचं, पण त्यांच्या आणि यांच्या बोलण्यामध्ये मला असं प्रत्येक खूप इन्सिस्ट करत होते आधीच्या की लवकर करा, असं होईल तसं होईल, तुम्हाला एवढं डिस्काउंट दे वगैरे. पण अभिज्ञान सरांनी आम्हाला प्रॉपर नॉलेज दिलं आणि त्यांनी बिलकुलही इन्सिस्ट नाही केलं. ज्या आमच्या क्युरिओसिटी सगळ्यांना आन्सर केला. म्हणजे एज्युकेशन वाईजकडून तुम्हाला जे काही सर्व्हिसेस मिळाल त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे 100% सॅटिस्फाईड. ओके. आणि तुम्ही पुढे रिकमेंड पण कराल म्हणजे. आणि त्यानंतर मग श्रद्धा मॅडमचं नाव त्यांनी सांगितलं, आम्हाला त्यांच्याशी बोलणं वगैरे केलं आणि श्रद्धा मॅडमनी आम्हाला सुट्टीच्या दिवशीसुद्धा अटेंड केलेलं आहे. म्हणजे अगदी रात्री आम्ही फोन केलेला आहे सुट्टीच्या दिवशी, पण त्यांनी मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करेन, त्यांचा फोन आला, म्हणजे चांगला अनुभव आला आम्हाला तो, आणि खूप छान वाटलं आम्हाला. ठीक आहे. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक्यू.